those students who are in village. So this video is for them. Page number 31. Just snap your fingers like this and sing this poem. This is the lighthouse from Scotland coast. A lighthouse is a tower. I would like to be a lighthouse. I would like to be a lighthouse. Building or tall structure on the seashore. Its age is about 200 years. It is on the Scotland seashore or Scotland coast. Seashore means coast, that is samudra kinara. From the lighthouse, big beams or flashes of light are thrown out. You can see flashes of light are thrown out from the lighthouse. Lighthouse gives warning signals to ships. That is very useful. By these flashes of light, ships can navigate. That is there any danger for them or useful for them? If there a port nearby, they navigate that everything. I would like to be a lighthouse. I would like to be a lighthouse, all scrubbed and painted white. All scrubbed and painted white. I would like to be a lighthouse and stay awake all night. And stay awake all night to keep my eye on everything, to keep my eye on everything that sails my patch of sea, that sails my patch of sea. I would like to be a lighthouse. I would like to be a lighthouse with the ships all watching me, with the ships all watching me, watching me. But in today's age of radio, TV, the internet, satellite services, many other facilities are available to ships and aeroplanes when they travel across the sea or sky. In today's age म्हणजे हल्लीच्या काळामध्ये जर आपण कुठे समुद्रात अडकलो किंवा आपण आकाशात असलो तर आपल्याकडे जर फोन असेल तर नेटच्याद्वारे सॅटेलाईटच्याद्वारे आपल्याला सगळ्या गोष्टी एकाच वेळी कळू शकतात. पण 200 वर्षापूर्वी किंवा जेव्हा हा शोध लागलेला नव्हता नेटचा, इंटरनेटचा किंवा सॅटेलाईटचा, रेडिओचा, त्यापूर्वीच्या तेव्हाच्या या गोष्टी होत्या. पण आता जो दीपकगृह ज्याला म्हणतात किंवा लाईट हाऊस, तर त्याच्यापेक्षा लोकांच्या सर्व्हिसेस बदललेल्या आहेत. लाईट हाऊस काम देतं, पण आता बरेचसे लोक आपल्या स्वतःकडच्या मोबाईलद्वारे सुद्धा ही कामं करू शकतात. या कवितेचं जे नाव आहे ना, म्हणजे या या पोमचं जे नाव आहे ते आय वूड लाईक टू बी अ लाईट हाऊस. म्हणजे हे वाक्य तुम्ही पाठच करून ठेवायचं आणि लाईट हाऊस काढून तिथे तुम्हाला काय काय व्हावंसं वाटतं ते कोणतंही नाव टाकायचं. म्हणजे समजा आय वूड लाईक टू बी अ सन, आय वूड लाईक टू बी अ मून. अशा पद्धतीने तुम्ही वाक्यरचना स्वतःची करायला शिकायचं आहे. च्या आधीच्या धड्यामध्ये तुम्ही आय विल त्याची वाक्यरचना आणि आय कॅन त्याची वाक्यरचना शिकलेली आहात. आता तुम्हाला आय वूड लाईक टू बी अ असं त्याच्यापुढे लाईट हाऊस काढून 5 असे शब्द घाला की तुम्हाला ते व्हावंसं वाटतं. आता आपण कवितेच्या चालीकडे वळूया.
चाल म्हणताना स्नॅप करायचं आहे. स्नॅप म्हणजे चुटकी. चुटक्या वाजवत ही कविता बोलायची आणि पाठ करायचे. I would like to be a lighthouse. I would like to be a lighthouse, all scrubbed and painted white. All scrubbed and painted white. तुमची आई भांडी घासताना जो काथ्या ब्रश वापरते त्याला स्क्रब म्हणतात. स्क्रब. आणि याच्यामध्ये असं म्हटलं आहे की ऑल स्क्रब्ड अँड पेंटेड व्हाईट. ऑल स्क्रब्ड म्हणजे जे चकचकीत आहे आणि त्याला व्हाईट पेंट दिला आहे, असं लाईट हाऊस मला व्हायचं आहे. पुन्हा तिसरी ओळ आहे, आय वुड लाईक टू बी अ लाईट हाऊस. आय वुड लाईक to be a lighthouse and stay awake all night. म्हणजे रात्रभर मी जागा राहणार. and stay awake all night. To keep my eye on everything. To keep my eye on everything. Everything म्हणजे प्रत्येकावर. Keep my eye on everything म्हणजे प्रत्येकावर माझं लक्ष आहे असणार. That sells my patch of sea. That sells my patch of sea. I would like to be a lighthouse. I would like to be a lighthouse with the ships all watching me. With the ships all watching me. With the ships all watching me म्हणजे सगळी जहाजं मला बघत राहणार. म्हणजे तुम्हाला पण असं वाटतं की नाही, कुणीतरी मोठं आपण व्हावं आणि मग सगळ्यांनी आपल्याला बघावं, असं जे तुम्हाला वाटतं ना, तसंच इथे हीच इच्छा या मुलाने बोलून दाखवलेली आहे. आपल्याला आपली इच्छा जेव्हा बोलून दाखवायची असते तेव्हा अशा पद्धतीत बोलायचं असतं. आय वूड लाईक टू बी अ डॅश 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 टिंब टिंब टिंब. पुढे तुम्ही काही बोलू शकता. तर अशा पद्धतीने 5 वाक्य तुम्हाला लिहायची आहेत आणि याच्या खालचे जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं पण लिहायची. त्यांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. दुसरा प्रश्न आहे, व्हॉट डज अ लाईट हाऊस डू. म्हणजे लाईट हाऊस काय करतं. तिसरा प्रश्न आहे, व्हॉट डज अ लाईट हाऊस वॉच. म्हणजे लाईट हाऊस काय बघत असतं. वॉच म्हणजे बघणे, निरीक्षण करणे, हे लक्ष ठेवणे. याचं उत्तर लिहिताना असं लिहायचं, अ लाईट हाऊस वॉच एव्हरीथिंग दॅट इज डेंजरस ऑर युजफुल टू द शिप्स. शेवटचा प्रश्न आहे, इफ यू वेअर टू बी ॲन ऑब्जेक्ट व्हॉट वुड यू लाईक टू बी. व्हॉट वुड यू लाईक टू डू देन. राईट अबाउट इट इन शॉर्ट. म्हणजे तुम्हाला जर एखादी गोष्ट व्हावीशी वाटत असेल, तसं बनावंसं वाटत असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्ही काय करणार ते याच्यामध्ये लिहायचं आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मराठीत लिहिलं तरी चालेल, इंग्लिशमध्ये लिहिलं तर यू आर ऑलवेज वेलकम. पालकांनी कृपया हा व्हिडिओ किंवा असे व्हिडिओ मुलांना सतत सारखे बघायला लावा. म्हणजे मुलं आपोआप तुमची खूप छान होतील. त्यांच्या कानावरून जेवढं जाईल तेवढा त्यांचा फायदा होईल. स्कूल चालू नहीं है, ये बच्चों के लिए बहुत कठिन परिस्थिति है. तो कृपया आप सब पालकगण यह ध्यान दें कि आपके बच्चे बार बार यह वीडियो देखेंगे और इसके साथ ही उनकी पढ़ाई बहुत अच्छी होगी. इसलिए कृपया